रंगभूमीवर मास्टर ब्लास्टर हे नवीन नाटक दाखल झालं असून रसिकांना 2.5 तास हास्याचे मंत्रलेले मिळणार आहेत। एक धमाल असं विनोदी नाटक असणार आहे। त्याशिवाय नाटकामध्ये भरत जाधव आणि संदीप पाठक या दोघांची अफलातून जुगलबंदी त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे। त्याच निमित्ताने संदीप आणि भरत आपल्याबरोबर आहेत। तुम्हा दोघांचं जी24 खूप खूप स्वागत आहे। भरत, आता प्रथम मला सांगा, मास्टर ब्लास्टर 2.5 तास हास्याचे मंत्रलेले पोट धरून हसायला लावणारं नाटक आहे आणि खरं तर दोघांचं टायमिंगही अफलातून आहे आणि रसिकही नाटक पूर्णपणे एन्जॉय करताना दिसतात, त्याबद्दल एकतर रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो की अगदीच पहिला दुसरा शो आहे आणि लोक अशा पद्धतीने आम्हाला चांगले रिॲक्ट होत आहेत आणि उत्स्फूर्त रिॲक्ट होत आहेत। सगळ्यात जास्त मार्क्स माझ्यामध्ये जातात ते म्हणजे ह्या नाटकाच्या गोष्टीला। एक तर मुळात गोष्ट जितकी छान आहे आणि त्यात अद्वैत दादरकर यांनी ती छान मांडली आहे। दिग्दर्शनावाईज अद्वैत घ्या किंवा आमचं रणजित घ्या, दोघांनी ती चांगली मांडली आहे। कधी कधी काय होतं, लिखाण कुठे असं वाटतं की हां मग विनोदी अभिनेते म्हणून आम्हाला काहीतरी थोड्या मोठ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात, पण इथे मुळात लिखाणातच इतका जोर आहे। तर आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत की त्याला आम्ही खेळतो आहे, कारण खेळण्यासारखं लिहिलं गेलं आहे। त्यामुळे लिखाण हे याला फार महत्त्वाचं आहे आणि गोष्ट इतकी चांगली आहे की म्हणजे ह्या नाटकाला, जसं मी सही बाबतीत नेहमी बोलतो, सही बाबतीत, की ते का आवडलं लोकांना, ते लहान मुलापासून ते अगदी आजोबापर्यंत लोक एन्जॉय करू शकणारं नाटक ते। तसं हे नाटक पण असं आहे की शिकवणी हा प्रकारच असं आहे की शाळेतल्या मुलापासून ते आजोबा, कारण प्रत्येकजण त्यातून गेलेला असतो। कोणतरी वाण विद्यार्थी आला असतो किंवा वाण मुलगा असतो, मग त्यात मग शिक्षकाचं कसं होते, त्या मुलाचं कसं होते, पालकांचं कसं होते आणि मग होणार तो गोंधळ। आणि त्यामुळे लोक रिॲक्ट करत आहेत नाटक बघताना की ती शिकवणी एन्जॉय करत आहेत आणि मग शिकवणीतल्या त्याच्या काही घटना ज्या पद्धतीने घडत आहेत, तर आम्हाला काम करताना जाणवतं की उत्स्फूर्त ज्या पद्धतीने लाफ्टर्स येत आहेत, त्यामुळे आम्ही जाम असं आतून असं खुश असतो की अरे ही जागा आम्हाला माहीत नव्हती की इथे पण लाफ्टर येईल का, पण येत आहेत, त्याची गंमत एक आहे। आणि दुसरं म्हणजे कास्टिंग या नाटकाचं। संदीप आहे माझ्याबरोबर, संदीप आणि मी चित्रपटात काम केलं होतं, पण नाटकात कधी आम्ही एकत्र काम केलं नव्हतं, पण मी त्याच्या एका वेगळ्याच सेन्सला मी नेहमी रिस्पेक्ट करतो। म्हणजे विनोदी ॲक्टर म्हणून तो विनोद करतो असं कधीच कुठे जाणवत नाही। त्याच्या आधीच्याही कामात जर तुम्ही नीट पाहाल तर विनोद करायचं म्हणून तो विनोद करत नाही, किंवा आपला चेहरा आहे त्या चेहऱ्यावर काही खेळता येईल तर कधीच नाही। तो त्याच्या एक कमांड आहे त्याच्या विनोदावर, आणि ती कमांड फार महत्त्वाची आहे विनोदाच्या बाबतीत। एकतर समजून घेऊन विनोद करणं, असे फार कमी विनोदी नट आहेत। त्या स्किटमुळे इतकी अवस्था बेकार झाली विनोदाची की स्किट करणं 3 मिनटं स्किट करणं आणि त्यातच आपण काहीतरी प्रगल्भ करतो आहे, अशा पद्धतीच्या लोकांबद्दल मला असं वाटतं की अरे पुढे काय मग ह्यांचं। पण हे सगळं मोडून संदीप बरोबर काम करताना मला जाणवतं की नाही, हा विचार करून विनोद करतोय। आई याद मुझे तुम्हारे व्याकरण चुकले व्याकरण त्याच्या मायला त्याची इंटेन्सिटी बघा ना। आज नहाते वक्त आई याद मुझे तुम्हारे संदीप, खरं तर नाटकाचं नाव मास्टर ब्लास्टर आहे, पण भरत दादा खऱ्या अर्थाने मास्टर ब्लास्टर आहेत रंगभूमीचे। तर ते टायमिंग साधणं सोपी गोष्ट नसेल, कारण मास्टर आहेत, ती एनर्जी मॅच करणं, त्या लेवलला जाणं काही सोपं नसेल, पण तरी दोघांची जुगलबंदी भन्नाट जमते आहे। तर काय शिकायला मिळालं भरत दादांकडनं रंगभूमी? नाही, मी सर्वप्रथम स्वतःला नट म्हणून खूप नशीबवान समजतो की तुमच्याकडे विनोदाची जाण असणं आणि तुम्ही चांगले बरे नट असणं हा एक वेगळा मुद्दा, पण तुम्हाला तशी संधी मिळणं, ती त्या वेळेला संधी मिळणं। तर मला असं वाटतं की भरतनी आणि प्रसाद कांबळींनी दोघांनी निर्माता म्हणून, अद्वैत रणजितनी दोघांनी लेखक दिग्दर्शक म्हणून माझ्यावर एक विश्वास टाकलेला आहे की हा भरत बरोबर 2-2.5 तास किल्ला लढवू शकतो। आणि जेव्हा तुमच्यावर विश्वास टाकला जातो तर तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा तुमची जबाबदारी अधिक वाढते। तर त्याचबरोबरीनं भरतसारखा एक कसलेला, खूप अनुभव असलेला नट जेव्हा तुमच्याबरोबर असतो तेव्हा तुम्ही घाबरून न जाता, म्हणजे मला कधीच भरतचं असं नाही वाटलं की अरे यार भरत आहे तर मग कसं, उलट मला असं वाटतं की नाही, मग मी काय, मला काय सुचतं आहे त्याच्या बाबतीत किंवा त्याला काय सुचतं आहे माझ्या बाबतीत, मला काय ग्रास्प करता येईल। कारण जर मी त्याचं दडपण घेतलं तर मग माझ्यातलं जे नॅचरल आहे, ओरिजिनल आहे, तर ते बाहेर येणार नाही। त्यामुळे मी खूप नाटकं भरतची बघितलेली आहेत, त्याची शैली माहिती आहे, त्याचा टायमिंग सेन्स माहिती आहे, त्याचा स्पीड पेस माहिती आहे। तर त्याला मॅच करण्यासाठी तुम्हाला रिहर्सल प्रोसेस हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, जिथे ती तुमची शिकवणी आहे खऱ्या अर्थाने, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रास्प करून उभं राहायचं असतं। तर मला असं वाटतं की ह्या विश्वासाला मी माझ्या परीनं
न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि नट म्हणून मी ह्या नाटकाच्या बाबतीत स्वतःला खूप नशीबवान समजतो आहे की योग्य वयामध्ये मला अतिशय योग्य संधी मिळालेली आणि माझ्या 15-16 वर्षाच्या मेहनतीचं आणि सगळ्यांनी टाकलेल्या विश्वासाचं हे फळ आहे असं मला वाटतं. भरत दादा, खरं तर अद्वैतची अलीकडची नाटकं बघितली तर हे नाटक आणि आधीची नाटकं खूप वेगळी आहेत आणि त्यातल्या नाटकाचा स्पेस त्याने कुठेही कमी होऊ दिलेला नाही आहे. भन्नाट नाटक आहे, फटाफट घटना घडतात आणि त्याचबरोबर खरं तर दोघांसाठी पण चॅलेंज होतं की ते ट्युनिंग जुळवून घेणं. तर मला अद्वैतबद्दल खरंच ऐकायला आवडेल की डिरेक्टर म्हणून अद्वैतने शिवधनुष्य कसं काय पेललं आहे. एकतर मी अद्वैतबरोबर काम केलं होतं. मोरीची मावशी जे नाटक केलं मी, त्यात अद्वैत माझ्यासोबत काम करायला होता. अद्वैतची माझ्या बाजू मी जी अद्वैतबद्दल मी जे ओळखतो ते म्हणजे एकतर एकांकिका स्पर्धांमधलं त्याचा एक ग्रुप, मिथक नावाचा ग्रुप, आणि सतत तसं हरवणारी, कारण आम्ही पण काही वर्षांपूर्वी तो ग्रुप आम्ही सामावून एकांकिका स्पर्धा ज्या ह्याने केल्या होत्या त्या जोशात, तो जोश अद्वैतकडे दिसत होता, आहे अजूनही. आणि इन बिटवीन मधली त्याची नाटकं पाहिलं तर एक चांगला विचार करणारी नाटकं त्यांनी दिलीत. म्हणजे ती डोंट वरी बी हॅपी असेल, गोष्ट तशी गमतीची असेल, किंवा अजून एक 2 तो आता करतो आहे. आणि त्यात विनोदी, मुळात तो लेखक दिग्दर्शक आहेच, पण एक चांगला ॲक्टर पण आहे ना. आणि नुसता ॲक्टर नाही, तो चांगला विनोदी ॲक्टर देखील आहे, जे मी मोरूच्या मावशीवर त्याला अनुभवलं आहे. कारण मला माहिती आहे की त्याला काय गंमत करायची असेल तर कसं करेल. कारण मोरूच्या मावशीमध्ये पण तो काय एखाद्या ॲडिशन्स वगैरे अचानक घ्यायचा तर मी पण उडायचं, हा विनोदी करू शकतो म्हणजे, आणि टायमिंग त्याकडे चांगलं आहे. तर ती जाण असलेलाच दिग्दर्शक असल्यामुळे काय होतं, तो फायदा होतो. जसं आता केदारचं आणि माझं ट्युनिंग का जमत असेल तर त्याला ती जाण आहे विनोदाची, आणि त्याला माहिती आहे की ते मला पंच मिळणारच. इतकी गॅरंटी मला अद्वैतच्या बाबतीत दिसली मोरूच्या मावशीत पण. आणि आता जे हे नाटक करतो तो मुळात लिखाणातच त्याने असे भरमसाठ पंचेस भरले आहेत की ते आणि लॉजिकल आहेत. असं नाही की उगाच काहीतरी इथून तिथून आणलं वगैरे. आणि पुऱ्या नाटकात तुम्हाला कळलं की आम्ही कुठेही एक्स्ट्रा काही बोलत नाही आहोत. विनोदी नाटक जरी असेल तरी ते तुम्ही किती सिरियसली करता ह्याच्यावर खूप डिपेंड आहे की तुम्ही सिन्सिअरिटी आणि सिरियसली ते केलंच पाहिजे, त्याशिवाय ऑडियन्स नाही होल्ड होत. खरं तर नाटकाचा शुभारंभ असेल, रसिकांचा देखील भरघोस प्रतिसाद नाटकाला मिळतो आहे. तर रसिकांचं तुमच्यावरती प्रेम राहिलेलंच आहे. तर रसिकांना जर काही सांगायचं असेल मास्टर ब्लास्टरबद्दल तर तुम्हाला वाटते तुमच्या मुलांनी चांगलं शिकावं तर खरंच नाटकाला या. तुम्हाला वाटते तुमच्या मुलाने बिघडावं तरी नाटकाला या. आणि या दोघांचं जर समतोल साधत असेल तर नाटकाला याच. संदीप, मी असं म्हणेल की सध्या खूप तणावपूर्ण वातावरणामध्ये आपण जगतो आहोत. तर ती तणावमुक्तीसाठी आमचं हे नाटक म्हणजे बीपीची गोळी आहे. तर तुम्ही या आणि 2.5 तास खळखळून हसा आणि तुमची गोळी जी आहे ती विसरून जा. तुमच्या दोघांच्या शेल्फी स्टाईलमध्ये आपण शेवट करूया का इंटरव्ह्यूचा. येस संदीप. येस हे तू पण आहे ना मध्ये थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद गोलकर, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.